वळीत पुढच्या बातमीकडे जिंदाल कंपनीची आग अजूनही धुमसत आहे। आग विझवण्यासाठी आणखी एक दिवस लागणार आहे अशी माहिती समोर येते। प्लास्टिकमुळे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी झाल्याची माहिती आहे। प्लास्टिकमुळे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र जी माहिती कळतीये त्या माहितीच्या आधारे ही आग विझवण्यासाठी आणखी एक दिवस लागण्याची शक्यता आहे। आज ही नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेलं आग जे आहे ते विझलेलं नाहीये। मी त्याच परिसरामध्ये आहे। अजूनही कंपनीमधून मोठ्या प्रमाणात जे आहे ते धूर हे बाहेर निघताना आपल्याला बघायला मिळते। 32 ते 33 तास हे आग लागून झालेलं आहे। आग विझवण्याचं जे काम आहे ते मोठ्या प्रमाणात आतमध्ये अग्निशामक विभागाचे कर्मचारी, अधिकारी, कंपनीचे कर्मचारी, अधिकारी हे करतायत, पण 32 तास उलटून गेलेले आहेत। अद्याप आग हे आहे ते विझलेलं नाहीये। जिंदाल कंपनी एक मोठी कंपनी आहे। पॅकिंग संदर्भात जे मटेरियल आहे ते मटेरियल या कंपनीमध्ये तयार होतात। प्लास्टिकची वस्तू मोठ्या प्रमाणात आतमध्ये आहेत, म्हणून आग जे आहे ते विझत नाही। एक अशा पद्धतीचं माहिती मिळते। नाशिक, मुंबई, ठाणे, पालघर, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातून अग्निशामक बंब जे आहेत ते मागवण्यात आलेलं आहे। ते आग विझवण्याचं काम करतायत, पण आग मोठ्या प्रमाणात लागलेला आहे। या जिंदाल कंपनीमधलं एक भाग जो आहे त्या भागाला आग लागलेली आहे आणि तो संपूर्ण भाग जो आहे तो आगीच्या भक्ष्यस्थानी जे आहे पडल्याची माहिती आतापर्यंत मिळत आहे। आर्थिक जे नुकसान आहे ते खूप मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। जीवितहानी मात्र सुदैवाने झालेली नाहीये। सगळ्या कर्मचाऱ्यांना हे बाहेर काढण्यात कंपनी प्रशासनाला यश आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। अशा पद्धतीचे हे जे गाड्या आहेत ते आतमध्ये जात आहेत, आग विझवण्याचं काम करतायत। खूप मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे। धूर सुद्धा अजूनही मोठ्या प्रमाणात कंपनीतून बाहेर पडत आहे। आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात हे झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। प्लास्टिक आणि केमिकल काही वस्तू आतमध्ये असल्याने ही आग एकूणच विझत नाही, एक अशा पद्धतीचं माहिती मिळते। अजूनही एक दिवस लागेल आग विझवण्यासाठी संपूर्णपणे, अशी जी माहिती आहे ते सूत्रांकडून मिळत आहे। किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। आग ही जी कंट्रोल मध्ये आहे ती जास्त भडकणार तर नाहीच आहे, पण आहे जे मटेरियल आहे ते मटेरियल आम्ही कुलिंग करण्याचं काम करतोय। किती वेळ लागेल अजून सर मला तरी वाटतं आजचा दिवस आणि रात्र पूर्ण जाणार आहे। तर आग भडकते का बरं, काय का त्याच्यात काय सर, ते आपलं पूर्ण प्लॅस्टिक मटेरियल आहे। जे मटेरियल जे आहे त्याच्यापासून जे आपण जे फिल्म वगैरे तयार होतात, कुरकुरे म्हणा की बिस्किटचे पॅकेट वगैरे तयार होतात, त्याचं जे मटेरियल आहे ते मटेरियल इथे तयार होतात ते।